1s नंतर काय असते 2s. आपण ते मी एकदा पुन्हा सांगून देतो. 3s 4s त्याच्यानंतर 5s 6s आणि 7s. ओके. आता हे 2p पासून सुरू करायचं. इथं p लिहायचं आहे. 2p 3p 4p 5p 6p आणि 7p. ठीक आहे. आता डी करायचं सुरू. डी ची सुरुवात 3 पासून असते. 3d 4d 5d 6d 7d. नंतर एफ ची सुरुवात 4 पासून असते, म्हणून 4f 5f त्यानंतर 6f आणि 7f. ठीक आहे. हा, आता 5. आता इलेक्ट्रॉनची एंटर करण्याची सुरुवात जो आहे, इलेक्ट्रॉन इथून भरणं सुरू करायचं. इलेक्ट्रॉन पहिल्या ह्याच्यात, म्हणजे सर्वात आधी इलेक्ट्रॉन जाणार 1s मध्ये. ठीक आहे. मग 1s कंप्लीट झालं की मग 2s मध्ये. हा, काय झालं? कोणाचं माईक चालू आहे? माईक चालू आहे? पाहिजे कोणाचा माईक चालू आहे? काय? हा, कोणाचा असेल तर बंद करा रे. डिस्टर्ब नका होऊ देऊ. आपल्याला सुरू करायचं चांगलं आहे. ठीक आहे. 1s नंतर हा, ठीक आहे. झालं का रे बाळांनो? पहिले 2s मध्ये इलेक्ट्रॉन फिलअप करायचे. 2s नंतर 1s मध्ये करायचे पहले, नंतर मग 2s मध्ये करायचे. 2s में करने के बाद में फिर 2p में इलेक्ट्रॉन हो गए कंप्लीट की, फिर 3s. मतलब 2s के बाद में 2p के बाद में 3s, 3s के बाद में 3p, 3p के बाद में 4s, 3p के बाद में 4s, और 4s के बाद में 3d, 3d के बाद में 4p, 4p के बाद में 5s, 4p के बाद में 5s. ठीक है. और 5s के बाद में 4d, 4d के बाद में 4p, 4d 5p, 5p के बाद में 6s, और 6s के बाद में 4f आएगा. ठीक है. 6s के बाद में क्या आएगा? 4f, और 4f के बाद में फिर 5d, 5d के बाद में 6p. अब इकडे लिहित नाही मी, त्या तुमच्या लक्षात आलं नाही. फिर ये 7s, फिर ये ऐसे जान देना है बिलकुल. हे असंच चालू द्यायचं. 6f 7d आणि लास्ट मध्ये 7f. ते असं पूर्ण इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन असं आपल्याला तैयार करायचं है. तो इसके लिए हम लोगों को और 2 रूल लिखने हैं. ये इंपॉर्टेंट बात है. ठीक है. 2 रूल हम लोगों को लिखने हैं. तो 2 रूल हम लोग अभी पहले लिखेंगे, और उसके बाद में फिर हम इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन की तरफ जाएंगे. ठीक है. तो फर्स्ट ऑफ ऑल रूल क्या है वो मैं तुम लोगों को बताता हूं जल्दी जल्दी फटाफट. ठीक आहे. जास्त वेळ नाही घालवत मी त्याच्यात, पटकन तुम्हाला सांगून देतो 2 मिनिटात, आणि आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन कडे जायचं. ते महत्वाचं आहे. तो अभी मैंने तुमको आउटबो प्रिंसिपल बता दिया था. ठीक है. अभी मेरे पास है पॉलिज एक्सक्लूजन प्रिंसिपल, PAULI'. ठीक है. पॉलिज एक्सक्लूजन प्रिंसिपल, पॉलिज एक्सक्लूजन प्रिंसिपल, EX बरोबर लिहा काय? हा, त्याचं स्टेटमेंट फक्त मी तुम्हाला लिहून देतो. जास्त की त्याच्या भानगडीत आपल्याला पडायचं नाही.
2 इलेक्ट्रॉन स्टेटमेंट है उसका, स्टेटमेंट। तो स्टेटमेंट कुछ ऐसा है, 2 इलेक्ट्रॉन्स इन एन एटम, 2 इलेक्ट्रॉन्स इन एन एटम, ठीक है, इन एन एटम cannot have the same set of, cannot have the same set of, same set of all 4 quantum numbers, all 4 quantum number, ठीक आहे, हे क्लिअर. किंवा मग ऑर मध्ये आपण लिहू शकतो, ऑर मध्ये दुसरं स्टेटमेंट आहे, ओनली 2 इलेक्ट्रॉन्स मे एक्झिस्ट, ओनली 2 electrons may exist in the same orbital, in the same orbital with 3 quantum numbers, with 3 quantum numbers, same, that is fourth quantum number is different, fourth quantum number is different, okay, fourth quantum number is different, and this electron must have opposite spin, must have opposite spin. त्याचा अर्थ मी तुम्हाला पटापट सांगून देतो, जल्दी जल्दी मेरी तरफ ध्यान दो. ठीक है, एक टेबल बनवतो, सोपा एकदम. इलेक्ट्रॉन नंबर, सब मीनिंग समझ में आता है उसका. 1 मिनट, सिर्फ 1 मिनट होना मुझे, 1 मिनट के बाद सब समझ में आएगा. क्वांटम नंबर काय असतो, एन एल एम, आणि स्पिनला मी एस लिहितो. काय स्पिन म्हणजे एस, एम एस लिहिला होता ना आपण, हा एम टी आणि हा एम एस. चला तसंही चालते. आणि सेट ऑफ व्हॅल्यू, सेट ऑफ व्हॅल्यूज ऑफ, सेट ऑफ व्हॅल्यूज ऑफ क्वांटम नंबर, क्वांटम नंबर्स. आता फर्स्ट इलेक्ट्रॉन करता कसं राहील सांगा. फर्स्ट इलेक्ट्रॉन, आता फर्स्ट इलेक्ट्रॉन नॅचरली कोणत्या शेल मध्ये राहील रे, कौन सी शेल में रहेगा, फर्स्ट शेल में. हा न्यूक्लियस है समझा, और ये इलेक्ट्रॉन है, तो कौन से शेल में रहेगा, फर्स्ट शेल में. मतलब तुम्हारा प्रिंसिपल क्वांटम नंबर हो गया 1. अरे काय रे, कोण आहे. कुणाचा माईक सुरू आहे, बंद करा रे. प्रियंका तलमले, माइक बंद ठेवत जाए. हाँ, फर्स्ट इलेक्ट्रॉन, अगर फर्स्ट इलेक्ट्रॉन है तो के शेल में रहेगा. के शेल म्हणजे एन इक्वल टू 1 झाला, प्रिन्सिपल क्वांटम नंबर, बरोबर आहे. आता जर हा 1 आहे तर तुम्हाला माहित आहे त्याची व्हॅल्यू किती असते. आता तसं या शेल मध्ये, ये जो शेल है
इसमें एक ही ऑर्बिटल है, तो मैंने तुमको बताया उसका नाम रहता है एस, और एस के लिए एल इक्वल टू कितना है, 0 है। एस करता एल इक्वल टू 0, फिर एल 0 है तो एम भी क्या रहेगा, 0. बरोबर आहे. येऊन आलं का लक्षात तुमच्या? हो. हाँ, सो एन इक्वल टू 1 क्योंकि फर्स्ट शेल में है. उसके बाद में फर्स्ट शेल में एक ही ऑर्बिटल रहता है और वो रहता है एस, और एस के लिए एल की वैल्यू कितनी है, 0 है. मैग्नेटिक क्वांटम नंबर जो है एम, एम का वैल्यू उसके लिए वो क्या हो जाएंगी, 0, क्योंकि एम इक्वल्स टू क्या रहता, -L2 + L असं असते ना ते. मग आता 0 0च आहे. और ये जो है एक इलेक्ट्रॉन, ये इलेक्ट्रॉन एक तो क्लॉकवाइज रह सकता है, एंटी क्लॉकवाइज, तो हम ऐसा समझेंगे कि वो क्लॉकवाइज है. फिलहाल में ऐसा समझ लेंगे, चलो ठीक है. ये हो गया +1/2, प्लस रिप्रेजेंट क्लॉकवाइज अँड हाफ रिप्रेझेंट द चान्सेस. बरोबर आहे. त्या दिवशी सगळं शिकवलं मी तुम्हाला हे. अभी सेकंड इलेक्ट्रॉन तो पण सेकंड इलेक्ट्रॉन याच्यातच जाणार, कारण की फर्स्ट शेलची कॅपॅसिटी कितीची असते, 2 इलेक्ट्रॉनची. मतलब प्रिंसिपल क्वांटम नंबर 1. अगर ये है तो फिर एल भी 0, एम भी 0. अब वो एक ही ऑर्बिटल में पहा इकडे, एकाच ऑर्बिटल मध्ये जर 2 इलेक्ट्रॉन असेल तर एक क्लॉकवाईज फिरते म्हटलं होतं मी, आणि एक काय म्हटलं होतं, अँटी क्लॉकवाईज. आठवते का? म्हणून ही वैल्यू क्या होऊन जाईल, -1/2. अब देखो अच्छे से, एक क्लॉकवाइज घूमेगा तो एक एंटी क्लॉकवाइज घूमेगा. पैरेलल स्पिन नहीं, एंटी पैरेलल स्पिन फिरतात ते, एंटी पैरेलल स्पिन. अब देखो खत्म हो गया अपना, यहाँ पे बस इतना ही बताना था मुझे. अभी यहाँ पे देखो तुम कि दोनों इसमें इलेक्ट्रॉन में इसका वैल्यू का सेट क्या है, 1 0 0 + 1/2, और इसका कितना है 1 0 0 -1/2. म्हणजे पहा, ये जो क्वांटम नंबर है ये सेम है, ये भी सेम है, ये भी सेम है, लेकिन स्पिन क्वांटम नंबर देखो अलग हो गया. तो बोलना यही है कि 2 इलेक्ट्रॉन्स इन एन एटम कैन नॉट हैव द सेम सेट ऑफ ऑल 4 क्वांटम नंबर. चारों क्वांटम नंबर 2 इलेक्ट्रॉन के लिए सेम नहीं रहते कभी भी. ठीक आहे, असं म्हणायचं आहे त्याला. आता ते विथ एग्जाम्पल मी तुम्हाला सांगितलं. स्टेटमेंट सिर्फ याद रखना है, बाकी उस पर कोई ये नहीं होता. कितना एक ही ऑर्बिटल में अगर इलेक्ट्रॉन रहेंगे तो एक तो बात पक्की है कि उनका डायरेक्शन अपोजिट रहेगा, इतनी तो बात पक्की है. फिर डायरेक्शन अपोजिट है तो एक क्लॉकवाइज है, तो एक क्या है, एंटी क्लॉकवाइज है. तो इसलिए फिर ये सब क्वांटम नंबर सेम है, लेकिन लास्ट वाला जो क्वांटम नंबर है, स्पिन क्वांटम नंबर, इट शुड बी डिफरेंट फॉर द डिफरेंट इलेक्ट्रॉन्स. ओके, सो ये हो गया खत्म. अभी एक लास्ट बताना है 2 मिनिट में, और फिर हे लिहून झालं का तुमचं? हो सर. हा, वैभवी लिहिलं का? हो सर. हा, चला, व्हेरी गुड. सो आता आपल्याला समोर जायचं आहे. वैभवी, बाबांना मला फोन करायला लावशील बरं एक? हो. हा, तर आता याच्या समोर आपण जाणार आहे. तुम्हाला हे सांगितलं मी. आता लास्ट एक पुन्हा हे आहे, हंट्स रूल. बस तो हंट्स रूल निपटून टाकू, मग मी जातो तुमच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कडे. लिहा हंट्स रूल. हंट्स रूल लास्ट आहे. मोठा लेसन होता बरा, साधा सुद्धा लेसन नव्हता. 11वी आणि 12वी जर मिळून सांगतो म्हटलं तर सगळ्यात कठीण लेसन आहे हा. 11th + 12th मिळून, बाकीचे सगळे सोपे आहे, हा सगळ्यात कठीण आहे. लिहा स्टेटमेंट, लिहा. व्हेन सेव्हरल ऑर्बिटल्स, when several orbitals of equal energy are available, the electron first fill all orbitals
the electron first fill all orbitals singly before pairing in any of these orbitals बस एवढं लक्षात ठेवायचं आता हे. आता उरलं याला समजून सांगण्याचा प्रश्न. ठीक है, इसको समझने का क्वेश्चन है तो वो मैं तुम लोगों को इलेक्ट्रॉनिक्स कॉन्फ़िगरेशन जब पढ़ा दूंगा अभी 2 मिनट बाद, तब इसका पूरा मीनिंग तुम लोगों को समझ में आ जाएगा. ठीक है, अभी नहीं बता सकता इसलिए क्योंकि वो अभी समझने में दिक्कत जाएंगी भाई ऐसा कैसा है, लेकिन जब हम इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन पढ़ेंगे तो चालू हो जाएगा, फिर वो कोई प्रॉब्लम नहीं. ठीक है. हाँ, अभी ध्यान में है. आता पहा, मराठी हिंदी दोन्ही भाषेत सांगतोय. आता जे मी जसं लिहिणार ते तसंच लिहायचं, त्याच्या मधात कोणतंही स्वतःच्या मनाने काहीही करू नका आणि आडवं तिडवं पण लिहू नका. जसं मी लिहितो तसंच लिहायचं. ठीक आहे. हा, आता पाहायचं, पहिल्यांदा आपल्याला लिहायचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. शब्द लिहा वर हेडिंग, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे. हो सकत शक्य असेल तर नवीन पानावर सुरू करा. शक्य असेल तर नवीन पानावर सुरू करा, नए पेज पे लिखो और मन से कुछ नहीं लिखना, जैसे मैं लिखूंगा वैसे लिखना. ठीक है. तो पहला है मेरे पास एलिमेंट. एलिमेंट में उसका सिंबल भी आ जाएगा यहाँ पे. उसके बाद में एटॉमिक नंबर मुझे यहाँ पे चाहिए. एटॉमिक नंबर छोटा सा कॉलम होना, ज्यादा बड़ा नहीं. हाँ, अभी इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन के हिसाब से हम जाएंगे. यहां पे मैं लिखूंगा इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन. ठीक आहे. प्रत्येकाचं स्पेशल लिहू आपण. आता सध्या काहीच नका लिहू, माझ्याकडे फक्त आता लक्ष द्यायचं. ठीक आहे, फक्त लक्ष द्या. तुमचं लिहिणं झाल्यानंतर मग मी दुसरं लिहेल. फक्त आता 5 मिनिट चांगलं व्यवस्थित लक्ष द्यायचं. ठीक आहे. फर्स्ट एलिमेंट इज हाइड्रोजन. सिंबल इज H. एटॉमिक नंबर इज 1. एटॉमिक नंबर 1 है, इसका मतलब 1 प्रोटॉन है. 1 प्रोटॉन है, इसका मतलब 1 इलेक्ट्रॉन है. ठीक है. अभी अभी मैंने बोला था कि जो इलेक्ट्रॉन फिलअप करने की शुरुआत है वो कहां से करना, पहले करना 1s में. 1s फिलअप हो जाने के बाद में 2s में, 2s फिलअप हो जाने के बाद में 2p में, असं चालायचं. ते मगाशीच लिहिलेलं आहे. आता म्हणून मी काय करणार, पहिल्यांदा हे ऑर्बिटल लिहिणार मी 1s. ठीक आहे. हा 1 रिप्रेजेंट द शेल नंबर, प्रिंसिपल क्वांटम नंबर. अब बताओ कितने इलेक्ट्रॉन है रे? एक ही इलेक्ट्रॉन है, तो एक इलेक्ट्रॉन है इसलिए एक लिखेंगे ऐसा ऊपर. 1s1. दिस 1 रिप्रेजेंट द शेल नंबर, दिस 1 रिप्रेजेंट द इलेक्ट्रॉन प्रेजेंट. अब इसको हम लोग ऐसे बताते रहते, ऐसे बॉक्स निकालना, उसके नीचे छोटा सा और उसमें एक एरो देना ऊपर की डायरेक्शन का. ठीक है. हे झालं हाइड्रोजन. दूसरा हेलियम. अभी लिखो मत, चुप बैठो, बिल्कुल भी चुप बैठो, कोई प्रॉब्लम नहीं. हेलियम He, एटॉमिक नंबर 2. अब 2 है तो हम लोगों को मालूम है कि s ऑर्बिटल जो रहता है उसकी कैपेसिटी 2 इलेक्ट्रॉन की रहती है, हमको पता है. फिर इलेक्ट्रॉन वापस से वहीं से शुरू करना है 1s में 1s. अब इसके पास इलेक्ट्रॉन कितने हैं? 2 है, तो इसलिए 1s2. ठीक है. उसके नीचे वापस हमारा एक ब्लॉक बनाओ जैसा हमने बनाए थे. अभी मत बनाओ, बाद में बनाना. एक देना है ऐसे अपवर्ड एरो और एक देना है डाउनवर्ड एरो. इसको बोलते हैं हम एंटी पैरेलल स्पिन, जो अभी अभी हमने देखे क्वांटम नंबर में, एंटी पैरेलल स्पिन.
एक अगर क्लॉकवाइज रोटेट होता है तो दूसरा एंटी क्लॉकवाइज रोटेट होगा, ये उसका मीनिंग है। इज दैट क्लियर? अभी थर्ड नंबर है लिथियम। लिथियम Li, एटॉमिक नंबर 3। अब एटॉमिक नंबर 3 है तो इलेक्ट्रॉन भी 3 है, तो शुरुआत वहीं से। फिर 1s में कितने रहेंगे? 2 रहेंगे, क्योंकि 1s की 2 कैपेसिटी कितनी रहती? 2 की रहती। फिर अभी भी एक इलेक्ट्रॉन बचा,2h1 इसके नीचे इसका एक डब्बा बना लेंगे हम लोग। इसमें ऐसे 2 इलेक्ट्रॉन दे दो। असे नहीं द्यायचे, असे नहीं द्यायचे, ये रॉन्ग है, ऐसे नहीं करना, ऐसे ही देना है। ठीक है, 50-50% चांसेस है। एरो जो है ये 50% एरो है, और ये जो एरो है इट इज ऑल्सो 50%। तो 50% क्लॉकवाइज डायरेक्शन, 50% एंटी क्लॉकवाइज, ऐसा उसका मीनिंग है। ऐसा बताएंगे तो 100% क्लॉकवाइज, 100% एंटी क्लॉकवाइज हो जाएगा, तो गलत हो जाएगा। ठीक है, तो इस प्रकार से निकालो। हाँ, अभी मत निकालो, रुको 2 मिनट। अभी 2 इलेक्ट्रॉन खत्म हो गए। ठीक है, ये हो गई तुम्हारी पहली ऑर्बिट, के ऑर्बिट है ये, के शेल है पा, के मध्ये 2 इलेक्ट्रॉन मैक्सिमम। अभी एक इलेक्ट्रॉन बचा, तो 2s के बाद में किसका नंबर इधर गए? एक इलेक्ट्रॉन, ये हो गए 3, और फिर एक इलेक्ट्रॉन ऐसा निकालो। ठीक है, लिथियम के बाद में चौथा नंबर है मेरे पास बेरिलियम। बेरिलियम का सिंबल है बी, एटॉमिक नंबर है 4। तो 1s में 2, 1s में 2 इलेक्ट्रॉन, और 2s में भी 2 रहेंगे, क्योंकि 4 है तो 2 और 2 4। हे सांगा बरं, कोणाच्या लक्षात येऊन राहिलेलं? कोणाला कठीण चाललंय सांगा तो, कोणाला कठीण चाललंय एवढं सांगा मला पटकन। समजत नाही आहे असं कोणाकोणाला होत आहे? बरं, सगळ्यांना समजलं का? सर. पक्क? हा, चला लिहून टाका मग एवढा आता। या लिहा, लवकर लवकर लिहा। झालं सर. बर, हा चला, ओके झालं का सगळ्यांचं? आरुषी, आयुषी, आयुषी, सर. हा झालं? चला. हो सर. तिकडे अंजनगाव वारी पूर्ण सगळेचे सगळे? हा हा, चला आता बेरिलियम पर्यंत झालं होतं। आता बेरिलियम नंतर 5 नंबर आहे बोरॉन, त्याचा बी, एटॉमिक नंबर 5 आहे। आता 5 आहे म्हणजे 1s मध्ये किती? 2, त्याच्यानंतर 2s मध्ये पण 2, हे किती झाले? 2 आणि 2 4, आणि त्याच्यानंतर पण 2s नंतर कोणाचा नंबर असते? 2p चा, 2p मध्ये 1। आता माझ्याकडे लक्ष द्यायचं, आता 1 मिनिट लक्ष द्या, 1 मिनिट लक्ष द्या सगळे सगळे।
आता पी जो आहे इकडे लक्ष द्या माझ्याकडे. पी जो आहे त्या पीची कॅपॅसिटी आहे 6 इलेक्ट्रॉनची. पीचे 3 ऑर्बिटल असतात, मी तुम्हाला सांगितलं, पी एक्स, पी वाय, पी झेड असतात ना. हो सर. हा, म्हणून काय करायचं, एका डब्यामध्ये 3 पार्ट करायचे, असे एकत्र असले पाहिजे, असे नका काढू. असं नाही जमत, इट इज रॉंग. हे नका करू, हे असं पाहिजे. 3 ऑर्बिटल असे दाखवायचे आहेत आपल्याला. पी एक्स, पी वाय, पी झेड. हा पी एक्स आहे, हा पी वाय आहे, हा पी झेड आहे. झालं. आणि त्यात एकच आहे म्हणून तो इथे फिलअप करायचा. ओके. सहा नंबर कार्बन 6 1s2 2s2. आता 2p2 आहे, माझ्याकडे लक्ष द्या. आता बच्चा मराठी इकडे लक्ष द्या. 2p2 इकडे लक्ष द्या. आता 2p2 असं लिहायचं, एका ह्याच्यात 2. थांबा एक मिनिट, इकडे पहिले काढतो, मग आपण त्याला समजून घेऊ. आता हे असं 2 ऑर्बिटल मध्ये 2 में 2 लिखो, या फिर एक ही में पेयरिंग, इसको बोलते पेयरिंग. ये पेयरिंग है इलेक्ट्रॉन की. ठीक आहे, पेयरिंग झालेलं आहे. आणि हे अनपेयर्ड आहे. ये जो ये अनपेयर्ड है. अनपेयर्ड मतलब जिनकी जोड़ी नहीं वो अनपेयर्ड है, और ये पेयर्ड है. अभी मुझे एक चीज बताओ तुम लोग, कि हमने अभी अभी जो ये पढ़े थे, लास्ट वाला जो था हमारा हर्ट्ज रूल. हर्ट्ज रूल में देखो क्या था कि इलेक्ट्रॉन जो है वो ऑर्बिटल में पहले सिंगल फिलअप होते हैं. पेयरिंग जो है वो हाफ फील्ड होने के बाद में होती है. मतलब आधा, जब उसकी कैपेसिटी जितनी है, जैसे इसकी 6 इलेक्ट्रॉन की कैपेसिटी है, तो हाफ का मतलब है 3 इलेक्ट्रॉन होने के बाद में पेयरिंग होगा. 3 होने के पहले पेयरिंग होने वाला नहीं है. ठीक है. तो ये जो है ये रॉन्ग है, ऐसा नहीं होना, ये बरोबर है. 2 ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, एका ह्याच्यात 2 नाही, पेयरिंग नाही करायचं पहिले. ठीक आहे, मी सांगतो अधिक. चला, उसके बाद में 7वां नंबर है नाइट्रोजन. किती वेळ आहे रे वेतन? नाइट्रोजन N7 है. 1s2, उसके बाद में 2s2 और 2p3. देखो 2 और 2 4 और 3 7. 1 2 3 ऐसे करना है. एक एक लिहायचा पहिले. ठीक आहे ना. आता हे हाफ फील्ड झालं, हाफ फील्ड म्हणतात त्याला, हाफ फील्ड बोलते उसको, क्योंकि 6 की कैपेसिटी है टोटल, उसमें से आधी कैपेसिटी कंप्लीट हो गई, इसीलिए उसको बोला जाता है हाफ फील्ड. हाँ, अभी उसके बाद में 8 नंबर है ऑक्सीजन. ऑक्सीजन का O 8. ठीक है. 1s2 2s2 2p4, 4 इलेक्ट्रॉन बैठेंगे. 2 2 4 और 4 8. देखो इधर 8 है. अब क्या करना है, इधर ध्यान दो, 2 मिनट और 1 मिनट के लिए इधर ध्यान दो. अब 4 है तो सबसे पहले एक एक फिलअप कर लेंगे. अब 3 हो गए, एक फिर इधर डालेंगे. अब पेयरिंग चालू हो गई. हाफ फील्ड होने के बाद में पेयरिंग करना, उसके पहले पेयरिंग नाही करना. हे पेयरिंग झाली. आता याच्यात नंतर याच्यात भरायचं, नंतर याच्यात भरायचं, समोर जायचं असं. चला, वरचे झालं का लिहून? वरचं झालं का लिहून? यस सर. हा. बोरॉन नंतर आपलं हे ऑक्सिजन नंतर फ्लोरीन 9 नंबर. फ्लोरीनचा F किती नंबर? 9. मग 1s2 2s2 2p काय येईल? 5. 2p काय येईल? 5. मग आता पहा 1 2 3, इथं 3 झाले. अभी यहाँ पे 4 और यहाँ पे 5 ऐसे आएंगे. असंच लिहा जसं मी लिहितो आहे.
समझ लो बोलना। हाँ, अभी 10 नंबर है नियॉन। नियॉन का एनी एटॉमिक नंबर 10, 1s2 2s2 2p6। 6 है तो दो, सब में दो दो रहेंगे। झालं। नायट्रोजन नंतर असतो, सॉरी, नियॉन नंतर, नियॉन के बाद में सोडियम। सोडियम का Na एटॉमिक नंबर 11, 1s2 2s2 2p6। अब 6 कंप्लीट हो गया, देखो यहां पे मेरी तरफ ध्यान दो 1 मिनट। हाँ, अभी ये कंप्लीट हो गया 2p6। फिर भी एक इलेक्ट्रॉन बचा हुआ है। ठीक है, यहां पे तुम्हारी सेकंड शेल भी कंप्लीट हो गई। देखो 2 और 8 है उसका इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन, इसका नियॉन का 2 और 8, 6 आणि 2 8 पहा, आपल्या त्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन नुसार 2 8 होतं। दिसते लक्षात असं असते ते। हाँ, अभी फिर 2p के बाद में किसका नंबर आता है? 3s का आता। 3s। फिर 3s में एक ही रहेगा क्योंकि एक ही इलेक्ट्रॉन बचा हुआ है। अच्छा, उसके बाद में 12 नंबर मैग्नीशियम। मैग्नीशियम का Mg रहता है 11 12। फिर 1s2 2s2 2p6 और 3s2, एक एक इलेक्ट्रॉन वाढत जाणार। अब यहां पे 3s भी कंप्लीट हो गया। मैग्नीशियम के बाद में किसका नंबर आता? एल्यूमिनियम का 13 नंबर, एल्यूमिनियम Al, ये 13 है। 1s2 2s2 2p6। ठीक है, 3s2 ये भी कंप्लीट हो गया। 3s2 के बाद में देखो क्या है, 3s2 के बाद में 3p, 3p में 1 रहेगा। फिर उसके वापस से हमको कितने बॉक्स निकालने हैं? किती ऑर्बिटल असतात? 3, त्यातलं 1 झाला। ठीक आहे, 14। सगळ्यांचे आवाजच बंद झाले तुमचे, तर काही सांगून नाही राहिले तुम्ही मला, कळत आहे नाही कळत आहे? सिलिकॉन Si नंबर 14, 1s2 2s2 2p6 3s2 3p2। 3p मध्ये काय? 2। हुमांशु आहे का रे बॅच मध्ये? झालं। 15 मध्ये काय सांगा बरं? फॉस्फोरस 15, 1s2 2s2 2p6 3s2 आणि 3p3। एक एक काळाचा तिन्ही मध्ये। त्याच्यानंतर 16 नंबर कोण? सल्फर। सल्फर असते रे दादा। हाँ सल्फर। 16 ओके, 1s2 2s2 2p6 3s2 3p4। चला लवकर घ्या, 2च मिनिटं राहिलेले, 18 पर्यंत झालं पाहिजे। आता 4 करताना हे 2 3 आणि 4 असं होईल, ते पेरिंग बरोबर करा। हा, आता चला 17 नंबर, लवकर लवकर घ्या, 2च मिनिटं राहिलेले, पटपट लिहा। 17 नंबर आहे क्लोरीन। क्लोरीन Cl 18,
मग 1s2 2s2 2p6 3s2 3p काय येईल 5. 3p मध्ये 5 आहे मग 2 2 आणि 1 आणि लास्ट एलिमेंट ऑफ द डे इज argon. argon Ar हे 17 आहे ॲटॉमिक नंबर हा 18 आहे 1s2 2s2 2p6 3s2 3p6 हा झाला कंप्लीट. ठीक आहे आता खालचं लिहायची गरज नाही. झालं ना लिहून? फॉस्फरस सल्फर झालं का लिहून? ऐ पोरींनो, हो सर. झालं सर. हा चला लवकर, अर्धाच मिनिट राहिला. 20 सेकंद राहिले. 20 सेकंद लवकर लिहा. ओके देन. आता उरलेलं उद्या लिहू. तुम्ही स्वतःच्या मनाने लिहू नका. मला काही गोष्टी सांगायच्या आणखी. त्या गोष्टी आता तुम्ही ते लास्ट वाला जे होतं हंड्स रूल याच्यासोबत मॅच करून टाका. पहिल्यांदा काय असते? अनपेअर्ड असते, मग पेअरिंग होते. हाफ फील्ड नंतर काय होते? पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होते. बस एवढंच म्हणायचं आहे त्याला. किती ठीक आहे मग? लिहिणार आहे? 30 पर्यंत लिहायचं आपल्याला, पण अजून तुम्ही लिहायचं नाही कारण की क्रोमियम आणि कॉपरचं थोडंसं वेगळं असते. ते पण मला सांगायचं आहे, म्हणून आपल्या मनाने काही करू नका. कॅल्शियम पण. अरे बाबा 30 पर्यंत जायचं, झिंक पर्यंत. नाही कॅल्शियम पण लिहिलं तर. कॅल्शियम पर्यंत लिहिलं चालते. मग कशाला लिहितं? उद्या लिहिणंच आहे ना आपल्याला बोर्डवर. ठीक आहे चला.